जय हिंद विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस भरतीची जाहिरात पडेल तेव्हा तुझा दादा ताई तुझा अभ्यास झालेला पाहिजे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असायला पाहिजे। फॉर्म सुटल्यावर पुन्हा भूगोल, पुन्हा इतिहास, पुन्हा गणित, पुन्हा बुद्धिमत्ता या गोष्टीच्या नादी लागायचं नाही। फॉर्म चालू झाले की आपला अभ्यास परफेक्ट पाहिजे, कमीत कमी तुम्ही 80% पर्यंत पोहोचले पाहिजे। सराव, रिव्हिजन, फक्त रिव्हिजन। भरती पडल्यावर अभ्यास करतो, पुन्हा ग्राउंडला जातो अशा मित्रापासून आत्ताच लांब राहायचं, कारण ते गरजेचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या मार्गावर जायचंय त्या मार्गावर प्रेमच करायचं। वर्दीवर प्रेमच ठेवायचं। वर्दीवर प्रेम ठेवलं ऑटोमॅटिक त्या वर्दीविषयी तुम्हाला आस लागते, तिच्याकडे तुम्ही हळूहळू एक एक दिवस काय होता जवळ जाता। पण ते कधी होणार आहे? स्वतःला घरात कोंडून घेतलं। सहजासहजी इतिहास घडत नाही। तुझा हात, तुझं पाय, तुझा दम, तुझी वर्दी। अभ्यासाला बसायचा किती वेळ बसायचा, स्टॅमिना कुणाचा? तुझा। मुलं असतील, मुली असतील, जेवढी मुलं हा व्हिडिओ पाहतात, जेवढी मुलं आपल्या चॅनलवर आहेत तेवढ्यांनी काय करायचा? सराव करायचा। जो नवीन असेल त्यानं लिंक कमेंट मध्ये जायचं, लिंक पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे। सर्व लिंकवर 1 2 3 4 टास्क जेवढे असतील तेवढे पाहायचे आणि हे तुम्हाला फ्री आहे, बरोबर। आणि जे कोणाला वाटतं भरतीबद्दल सगळी माहिती आपला सूरज तांबारे कॉप्स टेलिग्राम चॅनल आहे, तो बघून घ्यायचा। चला सुरुवात करू। टास्क नंबर 9 बघा। पहिला प्रश्न बघा, 3 7 11 15 या संख्या मालेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती? तुला काय विचारलंय? याच्या अगोदर हा मी प्रश्न घेतला होता, त्यावेळेस काय होतं? 40वी संख्या कोणती असं विचारलं होतं। आता काय विचारले? त्या सगळ्या संख्यांची बेरीज। बेरीज काढत असताना तुला पहिली संख्या शेवटची संख्या माहित पाहिजे। आता इथं 40वी संख्या कशी काढायची? फरक बघ, डिफरन्स दादा सारखा आहे, सगळ्यात बारकाईने बघायचं। 7 - 3 4, 11 - 7 4, 15 - 11 4, बरोबर। फरक किती रे? 4। गुणाकारामध्ये v - 1, 40वी 40 - 1 39। आपण काय करतोय? शेवटची संख्या काढतोय अधिक या दोघांच्या गुणाकारामध्ये काय मिसळ? पहिली संख्या किती आहे? 3, बरोबर। 9 चौक 36, 4 त्रिक 12, 120 आणि 36 156 अधिक 3 159। बाया ताई 159 ही झाली तुझी 40वी संख्या। विषय संपला, तुला मिळालं पहिली संख्या 3 अधिक 40वी संख्या 159 गुणाकारामध्ये एकूण संख्या 40 एवढं सोडव, तुझं उत्तर निघून जाईल। 3 अधिक 159 162, बे 2 4 शून्याला 0 गुणाकारामध्ये 20 शून्याला 0, बे 2 4 साई 2 12ला 2 हातच्या 1 बे आणि 1 3 3240 पर्याय क्रमांक 2 तुझं उत्तर। साधं, सिंपल, सोपं। पहिली संख्या गुणाकारामध्ये शेवटची संख्या फरक समान आहे म्हणून हे सूत्र बसतंय, लक्षात ठेव। फरक समान आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण संख्या। तुला शेवटची संख्या कशी काढायची? फरक गुणाकारामध्ये v - 1, 40वी संख्या - 1 39 अधिक पहिली संख्या। ओके, पुढचं 4 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एक एक वेळा वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज काय? घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, तटस्थ राहायचं। कारण काय? हे सगळं आपलं आहे। वेळ आपला, वर्दी आपली, अभ्यास आपला। समोर बघा प्रश्न काय म्हणतो रे? 4 अधिक 2 अधिक 5 यांची बेरीज करून घ्यायची। समोर बघा, यांची बेरीज किती झाली बाळा? 11। ज्यावेळेस 3 संख्या असतील, समोर बघायचं, लक्ष देऊन ऐकायचं मी काय सांगतोय। ज्यावेळेस 3 अंक असतील त्यावेळेस एकूण संख्या 6 तयार होतील। प्रत्येक अंक 2 वेळा येतो, 2 वेळा येतो। 3 अंक असतील तर ह्या 11ला फक्त 2 ने गुणा। 11 2 किती रे दादा? 22। संख्या किती आहेत?
अंक किती आहेत 1 2 3 हे 22 3 वेळा मांडायचं. हे 22 किती वेळा 3 वेळा. आता फक्त बेरीज 22 ला 2 हातच्यारे 2 22 आणि 2 24 ला 4 हातच्यारे 2 22 आणि 2 24 2442 असेल. 2 4 5 हे प्रत्येक अंक एकदाच वापरून जेवढ्या संख्या तयार होतील त्यांची बेरीज 24 42. वेळ असेल तर सगळ्या संख्या तयार करून बसा. एवढा वेळ कुणाला नसतो त्यामुळे शॉर्ट मध्ये वापरायचं. काय करायचं हे 2 का घेतलंय कारण प्रत्येक अंक 2 वेळा येतो हे डोक्यात घाला. नाहीतर विद्यार्थी काही प्रश्न विचारत असतात सर 2च कुठून आले 11च का घेतलंय शॉर्ट आहे. ह्यांची बेरीज करायची 11 आले 11ला 2 न गुणायचं का जर 4 अंक असतील तर वेगळं आहे तिथं 2 वापरायचं नाही. हे 2 फक्त 3 अंक असतील तरच वापरायचं. ओके पुढचं बघा क्रमवार 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज. क्रमवार घनांची बेरीज सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना येते काय n कंसामध्ये n गुणाकारामध्ये n अधिक 1 छेदात 2 कंसाचा वर्ग. n म्हणजे काय रे एकूण संख्या किती रे 10 क्रमवार 10. मग n म्हणजे 10 10 गुणाकारामध्ये 10 अधिक 1 म्हणजे 11 छेदात 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. सूत्र काय रे बाळा n अधिक 1 छेदात 2 कंसाचा वर्ग. हा याचा काय झाला n म्हणजे एकूण अंक बे के बे बे पंच 10 11 पाची 55. बाळा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग काढत असताना 5 चा वर्ग किती रे बाळा 25. 5 च्या पुढचा अंक कोणता 6 6 पंचे 30 त्या दोघांचा गुणाकार 30 25. हे झालं तुझं फायनल उत्तर 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या सर्व संख्यांच्या घनाची बेरीज. घनांची बेरीज म्हणजे काय 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा 27 अशा 10 पर्यंत असलेल्या सगळ्या घनांची बेरीज किती आली 30 25. जर बरोबर वाटत नसेल तर करून बघायचं चेक करायचं. पुढे बघ क्रमवार 1 ते 12 संख्यांच्या घनांची बेरीज. आता हे तुझं बरोबर. आता हे काय करायचं तुझं. मी व्हिडिओ बघतोय मला तुमचं शिकवलेलं समजतंय ह्याचा हा एक पुरावा. ओके पुढे बघा 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 बरोबर. असा प्रश्न दिसला किती वेळा मिळवावे म्हटलं अपूर्णांकाची पलटी मारायची. अपूर्णांकाची पलटी म्हणजे छेद अंशाला न्यायचा 8 अंश छेदात आणायचा 5. गुणाकारामध्ये बेरीज बेरीज किती रे 5 वजा 1 करायला विसरायचं नाही. वजा 1 करायला विसरायचं नाही तुमचं उत्तर निघून जाईल. 5 ला 5 कॅन्सल 8 वजा 1 बरोबर 7 वेळा मिळवावं लागेल. पर्याय क्रमांक 4. साधं सोपं अपूर्णांकाची पलटी गुणाकारामध्ये बेरीज वजा 1 वजा 1 नेहमी करायचं. वजा 1 नेहमी करायचं. पुढे 3/4 मध्ये किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 4/3. बघा 3/4 मध्ये किती मिळवावं प्रश्न काय विचारला किती मिळवावं म्हणजे काय करायचं अधिक 3/4 3/4 मध्ये किती मिळवावं म्हणजे ह्या x ची किंमत तुला काय करायची काढायची. जर त्या x च्या ठिकाणी अंक तुला माहित झाला तर त्यांची बेरीज किती येणार आहे 4/3 4/3 एवढं सोडवायचं तुला. x ला आहे असं ठेव हे 3/4 अधिक आहे इकडे जाऊन वजा होणार 4/3 वजा 3/4. अपूर्णांकाची वजाबाकी क्रॉस गुणाकार 4 चोक 16 वजा आहे म्हणून वजा 3 त्रिक 9 ह्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 16 तून 9 गेलं तर किती राहिलं 7/12. झालं इथं थांबायचं. पुढे भाग जातोय का जात नाही जागेवर स्टॉप. हे झालं तुझं उत्तर. हे झालं तुझं उत्तर बरोबर. अजिबात दुसऱ्या ठिकाणी शिरायचं बरोबर. काय काय विद्यार्थी काय असतात 10वीच्या पेपरला बोर्डाला गेला दादाला प्रश्न आला दळणवळणावर 2 गोष्टी लिहा. त्या बावड्याने लिहिलं दळण घेऊन जात असताना एखाद्या मुलीनं वळून बघितलं ह्याला म्हणतात दळणवळण. असं काही करायचं नाही लक्षात ठेव. बावड्या भरतीला सिरियस घ्यायचं बरोबर. पुढे बघा बॅग घ्यायची असेल तर व्हिडिओ जागेवर थांबव बरोबर. सगळं वाच. काय प्रॉब्लेम असेल तर याच्यावर कॉल करायचा आहे. ओके पुढचा प्रश्न बघा
88 अधिक 888 अधिक 8888 अधिक 88,888 असं दिसलं की पोरग काय करतंय 1 2 3 4 5 लिहितंय, गुणाकार करते, उत्तरच दिसत नाही. का तर सुरुवात 88 न झाली. मग पोरग इथं घाबरते. इथं काय करायचं, इथं अधिक 8 असलं की तुला सोपं जाते, बरोबर. पण इथं अधिक 8 नाही. यावेळेस काय कर, ह्या 5 अंक लिहून घे. 1 2 3 4 5. गॅप किती आहेत, हा 1, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. दे क्रमांक 1 2 3 4. हे 4 आहे असं पुढे लिहायचं. 4 यांचा गुणाकार करायचा. कर. 8 चोक 32 ला 2, हातच्याले 3. 8 चोक 32 आणि 3, 35 ला 5, हातच्याले 3. 8 त्रिक 24 आणि 3, 27 ला 7, हातच्याले 2. 8 दोन्ही 16 आणि 2, 18 ला 8, हातच्याले 1. 8 1 8 आणि 1 9. 98,752 पर्याय क्रमांक 2 झालं तुझं उत्तर. वाटलं समजलं नाही, व्हिडिओ थांबवायचा, पाठीमागे यायचं, अजून एकदा बघायचं, बरोबर. पुढे अशी संख्या सांगा जिच्यात 19 वेळा तिची बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 येईल. प्रश्न सोपा वाटत असेल, पण हा प्रश्न अजून एकदा वाचल्यावर तुम्हाला अवघड वाटतो. प्रश्न काय म्हणतोय, अशी संख्या सांगा जिच्यात तिलाच 19 वेळा मिळवायचे. आणि पुन्हा काय होतं, मिळवली की बेरीज काय येते 420 येते. याचा अर्थ तिची संख्या किती वेळा मिळवली झाली, 20 वेळा. स्वतः 19 आणि ती स्वतः 1. 19 आणि 1, 19 अधिक 1 बरोबर ती संख्या 20 वेळा घेतली आहे. आणि तिची बेरीज किती बाळ्या 420. या 420 ला फक्त काय कर 20 न भाग, 0 ला 0, 21 दोन्ही 42. ती संख्या काय असेल 21 असेल. 21 या संख्येला स्वतः मध्ये 19 वेळा मिसळायचं, तेव्हा बेरीज काही 420 येणार आहे. प्रश्न समजून घ्यायला शिका, बरोबर. पुढचा प्रश्न बघ. 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. याच्या अगोदर काय पाहिलं, घनांची बेरीज. आता करायची वर्गांची बेरीज. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, असं 10 पर्यंत तुला काय करायचं, बेरीज करायची आहे. असं येडेवणी करत बसायचं नाही. त्याचा फॉर्म्युला काय आहे, n गुणाकारामध्ये n अधिक 1 गुणाकारामध्ये 2n अधिक 1 छेदात 6. n म्हणजे काय रे बाळा 10. 10 गुणाकारामध्ये 10 च्या पुढची संख्या 11 गुणाकारामध्ये ह्या दोघांची बेरीज 21 छेदस्थानी 6. कंटिन्यू हेच राहा. क्रमगत विचारलं की तुला हेच करायचं आहे. आता हे सोडेल. 3 दोन्ही 6, 7 त्रिक 21, बे 1 बे, बे पंचे 10, 11 पाची 55 गुणाकारामध्ये 7. या दोघांची बेरीज केली 7 पाचा 35, 350 आणि 35 385 असेल तुझं उत्तर. पर्याय क्रमांक 3 करून बघ. गुणाकार तुला तेवढाच येणार आहे, लक्षात ठेव, बरोबर का. पुढे बघ. 1 ते 13 पर्यंत असणाऱ्या संख्यांच्या वर्गाची बेरीज. माझी कला झाली, आता तुझी कला. तुझी कला म्हणजे प्रश्न सोडवण्याची, बरं का. दुसरा अर्थ घ्यायचा नाही. कमेंट करत चला, जेणेकरून तुम्ही कमेंट केली काय होतं, आम्हाला कळतं की आपण शिकवलेलं कोणाला तर समजतं आणि कोणतं त्याचा काय करते फायदा घेते, बरोबर. टिंगल टवाळीसाठी व्हिडिओ बघणारे विद्यार्थी भरपूर आहेत. काही विद्यार्थ्यांना असला आवडणार नाही, बरोबर का. पण त्यांना लय बोलू शकतो, पण मी बोलत नाही. एकतर काय करतो, मी दुर्लक्ष करतो भयंकर. मी जर बोलायला चालू केलं तर एखाद्या विद्यार्थ्यानं जर समजा वाईट कमेंट केली तर त्याला 8-10 दिवस जेवण गोड लागणार नाही. पण आपण बोलत नाही, काय आपल्याला त्यात इंटरेस्टच नाही. आपलं काम करायचंय, शिकवायचं. तुम्ही किती घ्यायचं किती सोडून द्यायचं तुमच्यावर आहे. ओके, समोर बघा. ओके, कमेंट करा. पुढचा प्रश्न. 31 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 61 पासून 80 पर्यंत असणाऱ्या संख्यांच्या बेरीजपेक्षा कितीने कमी. या प्रश्नाला कमीत कमी तुमचे 2 मिनिट जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा सोप्या पद्धतीने सोडवतो. तुला काय करावं लागेल, तू जर पुस्तकी मार्गे गेला तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण संख्या छेदात 2. पहिली स्टेप. पुढची स्टेप, पहिली संख्या गुणाकारामध्ये पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण संख्या छेदात 2. या दोघांचं काढून पुन्हा दोघांची वजाबाकी. साधं सोपं. समोर बघा सांगतो. पहिल्यांदा काय करा, 31 ते 40 पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज. क्रमगत 10 संख्यांची बेरीज कशी काढायची, 5व्या संख्येवर एकक स्थानी 5 लिहायचं.
31 ते 40 पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज 35 वर 5 लिहिलं एवढी झाली. 41 ते 40 बघा 31 ते 40 पर्यंत 41 ते 50 पर्यंत 45 वर 5 यांची बेरीज करा. 0 5 आणि 5 10 हातच्याला 1 10 आणि 1 11 हातच्याला 1 7 आणि 810 म्हणजे 31 ते 50 पर्यंत असणाऱ्या संख्यांची बेरीज 810. समोर तसंच 61 ते 70 65 वर 5 द्या. त्यानंतर 71 ते 80 75 वर 5 द्या. करा या दोघांची बेरीज. 10 ला हातच्याला 1 11 ला हातच्याला 1 13 आणि 1 झालं 1410. या दोघांची बेरीज किती 1410. दोघांची वजाबाकी 1410 वजा 810 किती आलं 600. पर्याय क्रमांक पहिला. अजिबात जास्त लोड घ्यायचा नाही. हे तुला कधी समजतं बेसिक. तुला बेसिक माहित पाहिजे. क्रमांक 10 संख्यांची बेरीज ही मधल्या संख्येवर क्रमांक एकक स्थानी 5 द्यायचं विषय मिटला. बरोबर. पुढचं 2 अंकी समसंख्यांची बेरीज काय. 2 अंकी प्रश्न सोपा वाटत असेल पण प्रश्न अवघड आहे कारण तुला इथं लॉजिक. वर्ग काय करते 2 अंकी समसंख्यांची बेरीज एकूण 2 अंकी संख्या 90 निम्म्या असतात सम. मग 45 गुणाकारामध्ये पुढची संख्या हेच मला शिकवलंय पण ह्याच्यामध्ये उत्तर निघत नाही. बाळा तुला प्रश्न काय विचारलाय एकूण 2 अंकी समसंख्यांची बेरीज. मग तुला काय माहित पाहिजे पहिली 2 अंकी समसंख्या किती 10 अधिक शेवटची 2 अंकी समसंख्या 98 गुणाकारामध्ये एकूण 2 अंकी समसंख्या एकूण 2 अंकी संख्या 90 निम्म्या सम आणि निम्म्या विषम. मग झाल्या 45 छेदात 2 98 आणि 10 108 गुणाकारामध्ये 45 छेदात 2 बे 5 10 बे चौक 8 54 गुणाकारामध्ये 45. आता दोघांचा गुणाकार 4 पंचे 20 ला 0 हातच्याले 2 4 चौक 16 5 5 25 16 आणि 25 41 आणि 2 43 ला 3 हातच्याले 4 4 पंचे 20 आणि 4 24 30 कुठं आहे पर्याय क्रमांक 4. असा गुणाकार करायचा. बरोबर. जास्त डोकं लावायचं नाही. ज्याचा सराव त्याची वर्दी. नो सराव नो वर्दी आपला काय टायटल आहे. कशा प्रकारे सोडवलं पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या हेच वापरावं लागेल. दुसरंच काहीतरी करून मार्क घालवून बसायचा नाही. नेहमी लक्षात ठेवायचं आपण काय करतोय कसा अभ्यास करतोय आपली स्ट्रॅटेजी काय. मी दिवसात 2 प्रश्नपत्रिका सोडवतोय का. मला आज 70 मार्क पडली उद्या 75 पडतात का 71 72 73 पर्यंत जातोय का. कसं असतं प्रत्येक जिल्ह्याचं वातावरण वेगळं असतं. कुठल्या जिल्ह्यामध्ये कशाला कोण प्राधान्य देईल. एसपी कुठल्या जर ग्रॅज्युएशन हिस्ट्री मधनं झाला असेल तर तो इतिहासाचा प्रश्न टाकतो. बरोबर का. म्हणजे कोण कशाला वेटेज देईल काय सांगता येत नाही. तुम्ही फक्त सगळ्याला वेटेज द्यायचं. सगळ्यावर लक्ष ठेवायचं. सगळा अभ्यास करायचा. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. 2 लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 323 आहे. जर दोन्ही संख्यांची दुप्पट केली तर त्यांची बेरीज काय. एक लक्षात ठेवा 2 लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार हा मधली संख्या वजा 1 असतो हे लक्षात ठेवा. 323 अधिक 1 बरोबर 324 ही कोणत्या संख्याची वर्ग संख्या आहे 18 ची. 18 ही झाली मधली संख्या. पुढची विषम 19 पाठीमागची विषम 17. 17 आणि 19 चा गुणाकार 323 येणार म्हणजे येणारच. यात काय वागवं नाही कारण नियमच सांगतो. तुम्हाला काय विचारलंय त्या दोन्ही संख्यांची दुप्पट. 17 ची दुप्पट किती रे 34 19 ची 38 दोघांची बेरीज 72 पर्याय क्रमांक 4. बरोबर का. पर्याय क्रमांक किती आला दादा 4 आले हे लक्षात ठेव. स्टेप बाय स्टेप जरी करत गेले तरी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये वेळ नसतो. पहिल्यांदा नाही समजलं दुसऱ्यांदा व्हिडिओ बघायचा तिसऱ्यांदा बघायचा. वाटलं काहीतरी शेअर करून स्वतःपाशी सेव्ह ठेवायचा. बरोबर. पुढचा प्रश्न बघ. 3 अधिक 4 बरोबर 6427. 6 अधिक 2 आहे अधिक 2 बरोबर 8216. 5 अधिक 1 बरोबर काय
आता हे तुला काढायचं. आता हे तुला काढायचंय. कसं काढायचंय? साधं सोपं आहे. काय सांग, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे संख्या ज्ञान मधला. तर काय केलंय, 4 चा घन 64, 3 चा घन 27, 6 चा घन 216, 2 चा घन 8, 5 चा घन किती रे भावड्या 125, 1 चा घन समोरले 1, 1125 पर्याय क्रमांक 4 झालं तुझं उत्तर. बरोबर. गणित अवघड नाही, गणिताच्या स्टेप अवघड नाहीत. सराव ज्याचा त्याचं गणितावर प्रभुत्व हे लक्षात ठेवायचं. विनाकारण वेगळीकडे जात बसायचं नाही. बघ, बॅच घ्यायची असेल तर व्हिडिओ जागेवर थांबव, अभ्यास कर, अभ्यासात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.